और भाई और बहनों, हमारी जो अगली फनकारा है वो हमारे साथ है, वे है लीना भागवत जी। तो प्रॉब्लम ये है कि लीना भागवत जी हंस नहीं पा रही है, इसलिए वे एक दवा खाने में गई हैं। तो देखते हैं कि डॉक्टर उनको क्या दवाई देती है। तो देखते हैं कि इसके ऊपर हमारा गाना कौन सा है। लीना जी, आपके लिए गाना पेश करता हूँ। इचिक दाना बीचिक दाना, ये तैत ऋषिकेश लीना, ऋषिकेश लीना। पंछी बनूं उड़ती फिरूं मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया की चमन में। पंछी बनूं उड़ती फिरूं मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया की चमन में। हिलोरी हिलो 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 हिलोरी हिलोरी। काय काय हिल्लोरीपणा काय चाललेला आहे तुमचा? थँक्यू थँक्यू. मला हे आवडलं नाही या अर्थी व्यक्त झाले मी. शी. इथं हे उच्चार मी कौतुक म्हणून घेतो. ए शी ऋषा, ए शी शी. अरे बापरे, असं आहे का? हा. मग माझा दवाखाना चुकला, जरा या नाही नाही, काही काही चुकलेलं नाही तुमचं. मग? मला सांगा प्रॉब्लेम काय आहे तुमचा? लाईफ ऑफ पाय कमी झालेला वाटतं तुमचा. त्या ट्रेन मध्ये चढता चढता तुमचाच पाय तुमच्या पायावर पडलेला आहे. विनोद केला बाई, मी विनोद केलेला आहे. लंगडी लंगडी घालत होतात का तुम्ही? डोळे फुटलेत का तुमचे? हा. नाही, माझे दोन्ही पाय जरा मोडलेत, दिसत नाही. दोन्ही पायानी लंगडी घालणारी पहिलीच व्यक्ती बघितलेली आहे मी. काय चाललंय तुमचं? माझ्या भावनांचा तुम्ही असा बाजार नका मांडू. एक तर माझ्या समोर सतत ना तुम्ही असा लंगडी लंगडी म्हणू नका, कळलं ना? आणि आता ना लंगडी सोडून इतर कुठलंही काम मी एका पायावर करायला तयार आहे. मला सांगा काय प्रॉब्लेम काय तुमचा? हा, हे बघा काय झालं माहितीये का? पाय दुखतो आहे, हा, आणि कळा येत आहेत, हा, आणि वेदना होत आहेत. हा, मी तुम्हाला सांगतोय, तुम्हाला उत्कृष्टरित्या मी एक औषध लिहून देतो. ते तुम्ही घ्यायचं सकाळ दुपार संध्याकाळ झोपेत सुद्धा घेतलं तरी चालतं. झोपेत? हो, घ्यायचं. बर, हे घ्या. हा, लिहून देतो. कधीही तुम्ही ते घ्या बरं का. हा, हे घ्या. हा. काय? शी, काही सांगताय तुम्ही? काय काय झालं? काय काय झालं? एक मिनिट, माझा आक्षेप आहे की हे डॉक्टर नाहीयेत. का? हो, का काय तुम्ही लिहिलेलं पहिल्या फटक्यात वाचता आलं मला. डॉक्टरांचं अक्षर एवढं चांगलं असतं का? ते मी गिरवून तयार केलेलं औषध आहे. का बुवा? अहो काय म्हणजे काय, माझा असाच एक डॉक्टर होता तो, आणि त्याचं एवढं अक्षर घाणेरडं होतं. हा, बरोबर आहे. अहो अक्षर घाणेरडं होतं, त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय झाला? काय? तो आपल्या प्रेयसीला पत्र लिहायचा, मग आणि त्या प्रेयसीला ते वाचता यायचं नाही. अरे, म्हणून ती प्रेयसी केमिस्टकडे ते पत्र समजून घ्यायला जायची. मग काय फरक पडणार त्याने? फरक पडणार नाही, तो ऑलरेडी पडलेला आहे. म्हणजे? कारण ती स्त्री आता त्या केमिस्टची पत्नी आहे. विनोद केलेला आहे मी, विनोद केलेला आहे. माझं मस्तक शूळ उधळायच्या आधी ना तुम्ही ट्रीटमेंट सुरू करा. काय ती औषधं गोळ्या काय त्या सांगा मला चट. ओके, सांगतो. हा, मला सांगा, सुख म्हणजे हे नक्की काय असतं? मला सांगा, सुख म्हणजे हे नक्की काय असतं? काय पुण्य असलं की जे घर बसल्या मिळतं. काय चाललंय तुमचं? औषध औषध देताय ना मला. एकतर मी औषध मागितल्यावर तुम्ही हसणे असं काहीतरी लिहून दिलं मला. हो काय हो, म्हणजे मला हसायला येत नाही याच्यावरचं औषध काय तर हसणे. म्हणजे एखाद्या माणसाचं डोकं दुखत असेल तर तुम्ही त्याला औषध काय लिहून देणार? डोकं काय कपाळ औषध देणार तुम्ही त्याला? भाई एक मिनिट, एखाद्या माणसाचं जर डोकं दुखत असेल ना, तर त्याला मी ट्रीटमेंट देण्याच्या आधी मी त्याला असं सांगेन की अरे बाबा, तुझं एवढं डोकं दुखतंय ना, तर पहिली एक गोष्ट तू काय कर माहितीये का? काय? तुझं डोकं तू थोडंसं वापर. कारण ते मानेच्यावर ठेवून ठेवून ओझं वाटल्यामुळे ते दुखणार. आणि अगदीच त्याच्या वापरावर त्याचा पूर्ण कॉन्फिडन्स जर असेल ना, तर मी त्याला सांगेन की आता ते वापरू नकोस. आणि मग त्याच्यासाठी मी उत्कृष्टरित्या औषध लिहून देईन. एक्झॅक्टली तेच औषध मला हवंय. हा, हे घ्या. हे औषध मी त्याला देईन. परत तुम्ही तेच सांगताय, हसणे. डोकं दुखणाऱ्या माणसावरचं उत्तम औषध आहे हसणे. कुठलीही वेदना झाली ना, हे औषध घ्यायचं. बर, असं असतं का? म्हणजे माझ्या वेदनेवर हे औषध चालेल असं तुम्हाला म्हणायचं? अगदी चालेल. नाही, पण मला हसायला नाही येत. का नाही हसायला येत? मला तुम्हाला हे विचारायचं आहे की झीनं मला रेफर करायला सांगितली होती ही केस. कुणी? झीनं ही रेफर करायला मला केस सांगितली होती. ती असं म्हणाले की तुम्ही इतरांच्या स्किटवर हसतच नाही म्हणे. प्रॉब्लेम काय आहे तुमचा? का हसायला येत नाही? नाही, असं काही नाहीये. ऍक्च्युली माझा प्रॉब्लेम थोडा वेगळा आहे. काय? अलीकडे माझं वजन वाढलंय. असंबद्ध हा सुद्धा विनोदाचा एक चांगला प्रकार आहे. आता ही
समजून घ्यायला मला त्याचा काही उपयोग आहे असं मला वाटत नाही. काय झालंय की ना फार पूर्वी ना मी अशी बारीक होते, सडपातळ होते अच्छा, एकदम. द्वापार युगातलंही आठवतं तुम्हाला? वाटेल ते बोलू नका. हा. मी अशी बारीक होते तेव्हा असं सहज जाता जाता रस्त्यात मला एक असा संदेश लिहिलेला दिसला, हा. हसा आणि लठ्ठवा. हा, तेव्हापासून मी खूप हसायला लागले हा. हो. मग वाटेल त्या गोष्टीवर हसायचे, इतके हसायचे की लोकांना असं वाटायला लागलं की ही हसून हसून जाडी झाली आहे म्हणून. मग काय हा काय आता मला बारीक व्हायचंय ना. मग आता मला सांगा, हे अशा अवस्थेत मला काही वॉक बिक जमणार नाही, हा. डाएट माझ्याने होत नाहीये, हा. तर मी असं ठरवलंय की आता आजपासून हसणं बंद करायचं, म्हणजे मी रिड्यूस होईल. अच्छा, म्हणजे हसण्यामुळे रिड्यूस व्हाल असं तुम्हाला वाटतंय? हसण्यामुळे माणूस रिड्यूस होत नाही, हसण्यामुळे माणूस रिडिक्युलस होतो. बर, हा, मग ठीक आता आहे. मी काय करावं असं तुमचं ओके, म्हणणं तुम्हाला आहे? मी अत्यंत सराव उत्तम सांगतो. सराव करायला घ्या पटकन. का डोकं फिरलंय का मला? मी आता काही उभं बिभं राहणार नाही, मी परवानगी घेतली. एक मिनिट तुमच्यात कुठलं व्यंग आहे सांगा बघू. एक मिनिट, मुस्काट फोडेल. वाटेल तर बोलायचं नाही, परिपूर्ण आहे मी लहानपणापासून. आईने मला लहानाचं मोठं नाही का पूर्ण परीसारखं केलेलं आहे. कुठलंही व्यंग नाहीये माझ्यात. अच्छा, तुमच्याकडे कुठलंही व्यंग नाही आहे? म्हणजे चित्र काढलीत का अंगावर तुम्ही? अहो बाई, बरं मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला मी विनोद सांगू, जोक सांगू? जोक हसायला येईल? हा, येईल. काय असतं, एक शास्त्रज्ञ असतो, इथंच सुरुवात करायची असते. एक शास्त्रज्ञ असतो आणि काय होतं, त्याच्याकडनं शोधच लागलेलं नसतं आणि त्याच्यामुळे तो असं विचार करतो की आता आज शोध लावल्याशिवाय मी काय रात्री जेवणार नाही, म्हणून तो बसले असतो. रात्र होते आणि तोपर्यंत शोध लागलेला नाही आहे. काय करणार? अचानक एकदम झुरळ पडतो, झुरळाला धरतो आणि तो सोडतो, झुरळ पळायला लागतो. परत धरतो, सोडतो, झुरळ परत पळायला लागतो. परत असं धरतो, पाय त्याचा तोडतो, तो म्हणतो दाखव, पळून दाखव. झुरळ पळू लागतं. 2, 3, 4 पाय काढतो, तो पाय झुरळ अगदी खरडत पळायला लागतो. नंतर तो त्याचे सगळे पाय काढतो आणि नाचायला लागतो की मला शोध लागलेला आहे म्हणून. आणि झुरळाचे 6 पाय काढल्यानंतर झुरळाला ऐकू येत नाही. भयंकर विनोद. काही नाही झालेलं. हा विनोद सुद्धा तुम्हाला आवडलेला कोण आहे नाहीये? हा? काय? हा शास्त्रज्ञ बिंडो कोण आहे? पेटा अंतर्गत कारवाई करूया. हसताय तुम्ही, किती अमानवीय आहे. तुम्ही हसताय, एक झुरळ पकडायचं मुकं जनावर आणि त्याचे पाय तोडायचे. पाय तोडल्याचं दुःख काय असतं ना, मला विचारा. हे असले विनोद सांगता तुम्ही, अमानवी, अमानुष, घाणेरडे, आणि मला हसायला लावताय. बाई, मी तुम्हाला पुढचा विनोद सांगतो, तो जास्त विनोदी आहे बघा. नक्की. एक माणूस असतो, तो काय करतो, एक अंड घेतो, झाडावर ठेवतो, अंड खाली पडतं आणि फुटतच नाही. का सांगा? कॉन्फिडन्स. तेच अंड तो परत ठेवतो, परत खाली पडतं, आता फुटत नाही. का सांगा? प्रॅक्टिस. नाही, तेच अंड वर ठेवतो, परत खाली पडतं, आता मात्र फुटलेलं आहे. का सांगा? ओव्हर कॉन्फिडन्स. या ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये या अंड्यामधले असले पिल्लू आहे ना, त्याचे 2 पाय मोडतात. हा अशास्त्रीय विनोद आहे. अंड मुळात झाडावर काय कुठेही ठेवलं तरी ते पडून फुटणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आहे ना, ह्या विनोदाचा आधार घेऊन मला खोटं बोलायला शिकवताय. तुम्ही म्हणताय अंड फुटलं नाही, असं होणारच नाही. आणि मला एक महत्वाचं सांगा, प्रत्येक विनोदाचा शेवट पाय मोडतो, असं का करता हो तुम्ही? ओ बाई, तुम्ही का भाषा की चिकित्सा कशाला करता विनोदाची? मगापासून मी तुम्हाला सांगतो आहे की हसा. कोणताही विनोद ऐकल्यानंतर आपल्याला चिकित्सा करून हसू येत नाही. आधी हसायचं आणि मग चिकित्सा करायची. चिकित्सा करून नंतर हसता येत नाही. काय बाई आहे ही, जिला स्वतःचं व्यंग कळत नाही, ते इतरांच्या व्यंगावर काय असणार? असं कसं पडला? आता तुम्हाला बरं हसू आलं? मगापासून मी जीव काढतो आहे तेव्हा तुम्हाला हसू आलं नाही? तुम्ही कसे दिसता पडलेले? आधीच पडले मी. कुठे हसायचं याचं तारतम्य राहिलेलं नाही. येतोय का उठता? थांबा, खुर्ची एक द्या माझ्या शेजारी. तरी सांगत होते नको करूया स्किट. मी पडले तरी स्किट नाही पडू देत, पण नाही, स्वतःच्या उरावर जबाबदारी घेत होते. अख्ख्या स्किटची उरावर जबाबदारी घेतली, मी पडले. आता ना दोन्ही पाय
दुखले ना की कसं हसायचं ते मी तुम्हाला शिकवते. हा ह्याला म्हणतात रडू हास्य. आधी एका पायातून कळ येते, दुसऱ्या पायातून कळ येते, ते करता करता इकडे हात दुखायला लागला की अच्छा असं असतं का? हे असं एवढं सगळं केलं ना की आता आपण खऱ्या अर्थाने परफॉर्मर ऑफ द वीक झालेलो आहोत. वा, जोरदार टाळ्या आल्या पाहिजेत या दोघांच्यासाठी. मला प्रेक्षकांना सांगायचंय की लीना भागवत यांनी म्हणजे स्किटसाठी हे केलेलं नाहीये, हे खरोखर घडलेलं आहे, पण तरी या परफॉर्म करण्यासाठी आल्या. जोरदार टाळ्या लीना भागवत यांच्यासाठी. आणि तुमचा हा हास्य क्लब कसा वाटला बघूयात आपल्या परीक्षकांना. स्वप्नील सर. लीना, तुझं खूप खूप स्वागत या मंचावर. कारण 2 पाय मोडल्यानंतर तू पहिल्यांदा इथे आलेस. आणि तुझं खूप खूप कौतुक की तू तुझी तब्येत बरी नसताना आणि दोन्ही पायाला इजा झालेली असताना तू इथे परफॉर्म करायला आलीस. कारण तू तुझी कमिटमेंट पाळणं अत्यंत महत्वाचं समजलंस आणि यू केप्ट युअर वर्ड. सो बिग हँड फॉर यू लीना. उषा, तुझं जास्त कौतुक, कारण लीनाला बेनिफिट ऑफ डाऊट हा आहे की तिला आज बरं नाहीये आणि तिच्या पायाला लागलंय, त्यामुळे ती फार एनर्जी लावू शकणार नाही किंवा उभी राहू शकणार नाही. असं असताना तू तुझं 100% या स्किटला दिलंस. सो गॉड ब्लेस बोथ ऑफ यू आणि पुढच्या आठवड्यात बरी होऊन ये. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. अश्विनीजी. आपलं ब्रीदवाक्य आहे आपल्या इंडस्ट्रीचं, शो मस्ट गो ऑन. आणि आज तुम्ही ते प्रूव्ह केलं. सी, दिस इज हाऊ वी वर्क. आणि त्याच्यासाठी थँक्यू सो मच फॉर लवली ॲक्ट. थँक्यू. आणि आता बघूयात की किती गुण मिळत आहेत. स्वप्नील सर किती गुण. लीना, ऋषिकेश तुमच्या स्पिरिटसाठी. झकास. पण शोचा फॉर्मॅट आहे आणि मार्किंग हे त्या ऍक्टच्या हिशोबानेच करावं लागतं. 9 गुण. आणि अश्विनी मॅम 9 गुण, एकूण 18 गुण तुम्हाला मिळालेले आहेत. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा या जोडीसाठी झाल्या पाहिजेत.